एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. अवघे धन्य होऊ आता, अवघे धन्य होऊ आता, स्मरविता स्मरण. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणांची. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महायोग पीठे तटे भीमरथा, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याचे आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, यार करे संताचा वार करे, संताचा वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, यार करे संताचा वार करे, संताचा वार करे. मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, या वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा, वार करे संतांचा. एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही घोरवड नगरी, गावाला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभलाय. वैकुंठवासी पूजनीय वंदनीय हरिभक्तिपरायण निवृत्ती महाराज घोरवडकर यांनी गावातच नाही तर महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलं. अनेक
गायक वादक त्यांनी घडवले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. कला क्षेत्रातलं एक अत्यंत पारंगत असं व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठीवासी निवृत्ती बाबा. आणि काय ते एखादं व्यक्तिमत्व गावात जन्माला येतं आणि जन्माला आल्यानंतर ते गावात इतिहास तर घडवतच, पण पुढच्या पिढ्यांचं भविष्य पण घडवते. मी आल्याबरोबर माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांना विचारलं, अरे कुठली संस्था आणली? एक ड्रेस, एक गणवेश. सगळ्यांनी सांगितलं, बापू संस्था नाही, ही गावातली गावकऱ्यांची लेकरं आहे. काल ज्यांचं कीर्तन झालं असं आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, या गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण किरणजी महाराज लोहकरे. मला सहकार्याने सांगितलं की किरण महाराज रोज सगळ्यांना एकत्रित करून तो हरिपाठ भजन करून घेतात. पुण्याई निवृत्ती बाबांची. माझ्या वडिलांची मिराशी ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यांनी जे पेरलंय ते आज उगवतंय. ग्रामस्थांचं पण वारकरी सांप्रदायिक चळवळीमध्ये सिंहाचा वाटा नेहमीच राहिलाय. प्रयाग तीर्थ लाभले पुरातन गाव, आध्यात्मिक दृष्ट्या ब दर्जामध्ये आलंय. क मध्ये होतं, आता ब मध्ये आलंय. सहकाऱ्यांनी सांगितलं की पुढं कुंभमेळा येतोय 2027. त्यामुळं गावात भरपूर विकास कामं पुढच्या काळात होतील, भाविकांच्या सोयी सुविधा होतील. मंदिर आहेत सगळी, बाजूबाजूला मंदिर आहे. एकंदरीत अध्यात्माचा मोठा वारसा त्या गावाला लाभलाय. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी मंडळी ह्या गावात जन्माला येतात. आणि मी महाराष्ट्रभर आता कीर्तन करत फिरतोय ना, तर महाराष्ट्राला मी तेच ओरडून सांगतोय की अनेकांना असं वाटतं या वारकऱ्यांनी टाळ कुटायचं सोडून काय केलंय, बसतात टाळ कुटत. पण एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की वर्षानुवर्ष या वारकऱ्यांनी फक्त टाळ कुटायचं काम केलं नाही, तर लोकांची माथी पण कुटायचं काम केलं. कुटायची म्हणजे फोडायची नाही. झोपलेल्या लोकांना जाग करायचं काम वारकरी संप्रदायाने केलं. उठा जागेवर आता स्मरण करा पंढरी. उठा म्हणजे काय, ते काय नसते ओरडले सकाळी सकाळी तर सगळे झोपून राहिले असते का? शारीरिक दृष्ट्या उठलेच असते, उठतातच. आणि ते उठवायचं काम अनेक गावामध्ये कोंबडा पण करतो. कोंबडा आरावला ते म्हणतात ना काय. आता हल्लीच्या काळात अलाराम करतो, घड्याळ वाजतात, मोबाईल वाजतात. मग त्याचं झोपेतून उठवलं म्हणजे काय, अज्ञानातून जाग करायचं काम केलं. भरकटलेल्या समाजाला बुडते हे जन, न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. पावलं नाही साधू संतांना, आणि त्यांनी गावागावात भक्तीचा ज्ञानाचा जागर उभा केला. आणि म्हणून आम्ही खात्रीने सांगतो की या महाराष्ट्रातलं हिंदुत्व जे टिकलं, हिंदुत्व म्हणजे काय हो, संस्कृती. या हिंदुस्थानाची मूळ संस्कृती, या हिंदुस्थानात जन्माला आलेले सगळे महापुरुष, त्यांचं तत्वज्ञान, ते जे काय आहे ते हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व टिकवण्याचं काम जर कोणी केलं महाराष्ट्राच्या मातीत, ते वारकरी संप्रदायाने केलं. फार मोठी चळवळ उभी राहिली या माध्यमातून. गावात तत्वज्ञान पोचलो, बरं माणसानं माणसासारखं वागावं,
हेच शिकवायचं होतं. बरं, नाही शिकवलं तर ते नाही वागत. जसे सगळे प्राणी आहे वेगवेगळे, त्यापैकीच एक माणूस आहे. पण इतर प्राण्यांकडे गावात चळवळ पोचली, तत्वज्ञान पोचलं. आपण आता 2026 मध्ये म्हणतो भरपूर विकास झाला, भरपूर प्रगती झाली, तंत्रज्ञान घराघरात आलं. पण अजूनही असे काही गाव आहे की ज्या गावांमध्ये अजून विकासाची गंगा पोचलेली नाही, आपण फिरत नाही. पण असे काही भाग आहेत, असे काही परिसर आहे. अहो, सिन्नर तालुका आहे ना, मी तुम्हाला सिन्नर तालुक्यात किती गावं दाखवू ज्या गावात अजून मोबाईलला रेंज नाही. अशी गावं मी तुम्हाला दाखवतो. डोंगर कपाऱ्यांच्या त्या बाजूला वसलेली जी गाव आहे, मोबाईलचे नेटवर्क जात नाही तिथं. म्हणजे अजून आपलं तंत्रज्ञान पोचलेलं नाही प्रत्येक घरापर्यंत. असंच मी एकदा मराठवाड्यात गेलो होतो कीर्तनाला. तारीख दिलेली होती मला, आपले मी लिहिलेली होती, लोकेशन होतं, मला गावाचं नाव होतं माझ्याकडे, लोकेशन होतं. गतीर महाराज गाव ते 5 किलोमीटर राहिलं, मोबाईलची रेंजच गेली. कांडी नाही, एखादी जरी असली तरी कधी कधी फोन लाग. कांडी गायब, वाक्य 4-5 जेवढ्या असतात त्या गायब, कांडीच नाही. गाव 3 किलोमीटर राहिलं, सिमेंटचा डांबरी जो रस्ता होता डांबराचा संपला, मातीचा रस्ता सुरू झाला. पुढं गाडी चालायची, मागं फुपाटा उडायचा. मला वाटलं पुढं गाव आहे का नाही का ट्रॅप आहे. संभ्रमित झालो थोडा. धाडसानं गाडी कोंबली. घाटातून आपलं असं उतरून मी गेलो. आजही अंगावर काटा येतो. घाट उतरल्यानंतर 6-6:30ची वेळ असेल, मी पोहोचत असताना एक 100 माणसं सफेद कपडे घालून, डोक्यावर टोप्या, पुढच्या बाजूला 100-1 महिला एका रंगाच्या साड्या घालून हरिपाठात पावल्या खेळत होत्या. जोरदार हरिपाठ चालू होता, पावल्या सुरू होत्या, रंगात आलेला होता हरिपाठ. मी घाबरलेलो होतो थोडा. म्हटलं पुढं गाव आहे का नाही, का काय वेगळा प्रकार आहे बा, का फसवलंय. पण ते सगळं चित्र पाहिल्यानंतर अभिमान इतका वाटला, गर्वाने अशी छाती फुगून आली. अभिमान याचा वाटला की आपल्या आईबापांना आपल्याला ज्या क्षेत्रात पाठवलंय, आपल्या आईबापांना आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायला लावलंय, ते क्षेत्र किती मोठं आहे याचा अनुभव त्या दिवशी आला. की 2026 मध्ये सुद्धा ज्या गावांमध्ये अजून मोबाईलचं नेटवर्क पोहोचलेलं नाही, ज्या गावांमध्ये अजून डांबराचे रस्ते पोहोचलेले नाहीये, त्या गावांमध्ये आमच्या वारकरी संप्रदायाचा हरिपाठ शेकडो वर्षापूर्वी पोहोचलेला आहे. किती मोठी क्रांती. पाठ आहेत त्या गावातल्या लोकांचे, हरिपाठ पाठ आहे त्यांना. तिथे ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू आहे, अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. सप्ताहांचं वर्ष किती आहे त्यांना माहित नाही. काय बर, कोणत्या सुविधा होत्या हो त्या काळात? कसल्या सुविधा होत्या? आज अहो इथं गोरवड मध्ये बोललं का पुढच्या अर्ध्या तासात तर भाऊ व्हायरल करून टाकतो महाराष्ट्रात अख्ख्या. काय या सुविधा होत्या त्या काळात? युट्यूब होतं, फेसबुक होतं, इंस्टाग्राम होतं, काहीच नव्हतं. बर, शिवरायांपर्यंत छापाई यंत्र नाही. शिवरायांनी सुरतेवर जेव्हा छापा टाकला तेव्हा त्यांना ते सापडलं. बरेच दिवस कळालंच नाही काय, नंतर कळाले छापखाना आहे, छापायचं यंत्र आहे. ते कसं चालवायचं माहित नव्हतं. मुद्रण व्यवस्था पण नव्हती ना.
मौखिक परंपरा होती. मला एखादा विचार कळाला, समजला वडीलधाऱ्यांकडून, की मी तो विचार समोरच्याला सांगायचा. त्याने तो पाठ करायचा. किरण महाराज तो मुखोद्गतच करायचा त्याने, आणि त्याने मुखोद्गत केल्यानंतर त्याने तिसऱ्याला सांगायचं, मग चौथ्याला सांगायचं. त्याला मौखिक परंपरा म्हणतात. मौखिक पाठ करायचं, पुढच्याला सांगायचं, त्याने पाठ करायचं, तिसऱ्याला सांगायचं. म्हणून आपल्या संप्रदायात सुद्धा पूर्वी पाठांतर असलेल्या माणसांना फार किंमत होती. म्हणजे अजूनही आहे, पण तितकी नाही जी पूर्वी होती. त्याचं कारण असं आहे, आता एखादा अभंग नसला पाठ तरी गुगलला सर्च केला का लगेच सापडत आहे. एखादी ओवी नाही आठवली तरी सर्च केलं की सापडते, लगेच गुगलला सापडते. ही साधनं आता उपलब्ध झाली. त्या काळात एखादा अभंग जर नाही आठवला, एखादी ओवी जर नाही आठवली, तर ज्याची पाठ आहे त्याचेच पाय धरावं लागायचे. म्हणून ते पाठांतर असलेल्या व्यक्तीला फार महत्व होतं, फार किंमत होती. नव्हत्याच यंत्रणा, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तत्वज्ञान, जगण्याची रीत आणि माणसाला माणूस बनवणारं तत्वज्ञान जितक्या सुसाट वेगानं वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रभर केलं, तितकं दुसरं कोणाला करता नाही आलं. आणि म्हणून आपल्याला म्हणावं लागतं, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो केला गगनावरी, त्याचा वेलू केला गगनावरी, त्याचा वेलू केला गगनावरी, त्याचा वेलू केला. इवले स्वरूप लाविले द्वारी, इवले स्वरूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. अहो, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची क्रांती. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला आणि एक सुरुवात केली. बर, प्रत्येक काळातील समाज सुधारकाला, संतांना, विचारवंतांना त्या त्या काळातल्या अडचणी पाहून काम करावं लागतं. प्रत्येक काळातली समाज सुधारक त्या काळात नेमकी अडचण काय निर्माण झालेली, ती अडचण कशी निराकरण करता येईल, यासाठी प्रत्येक काळातील मोठी माणसं काम करत राहतात. काय होती 700 वर्षापूर्वीची महत्वाची समस्या? परकीय आक्रमण सुरू झाली होती महाराष्ट्रावर. आपण जर इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की इकडे देवगिरी वगैरे प्रांतावर जी आक्रमण सुरू झाली, मोहम्मद गजनीचं वगैरे आक्रमण आपण पाहतो, अभ्यासतो. कालावधी जर कुठला येतो तो 12व्या शतकातला आहे. आणि अभ्यासकांच्या लक्षात येईल भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ पण 12व्या शतकातला आहे. एका काळातलं हे सगळं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं की आता समस्या काय निर्माण झालेली आहे. कळालं, कानोकान बातम्या येत होत्या की आता हिंदुस्थानावर जी आक्रमण सुरू झाली ती परकीयांची सुरू झाली. मुसलमानांची आक्रमण सुरू झाली. इस्लामिक संकट ज्याला म्हटलं गेलं, सुलतानी संकट ज्याला म्हटलं गेलं. बर,
महाराष्ट्रात भांडणं नव्हती अशातला काही भाग नव्हता. महाराष्ट्रात भांडणं होती, पण किमान किती भांडणं झाले तरी जिंकल तो हिंदूच राहायचा आणि हरल तो हिंदूच राहायचा. जिंकला तरी हिंदू जिंकला आणि हारला तरी हिंदू हारला. 12व्या शतकात अडचण अशी निर्माण झाली, जिंकलेला त्याच्या धर्माचा प्रचार प्रसार करायला लागला. बरं, नुसता प्रचार प्रसार नाही, जबरदस्ती प्रचार प्रसार करायला लागला. म्हणजे माणसांच्या मानेवर सुरे ठेवून त्यांना धर्मांतरित व्हावं लागलं. काल जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले की भारतातले मुस्लिम आणि ख्रिश्चन हे मूळचे भारतीयच आहे. हे म्हणण्यामागं त्यांचा फार मोठा हेतू आहे, त्यांना फार मोठं सूचक विधान आहे. ते त्यांना असं म्हणायचंय की या भारतातले जे मुसलमान आहेत आणि जे ख्रिश्चन आहे ते मूळचे हिंदूच आहे. ही वस्तुस्थितीच आहे. पण परकीय आक्रमण काळांच्या त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काहींना धर्मांतरित व्हावं लागलं, मजबुरीने व्हावं लागलं, पर्याय नव्हते, परिस्थितीच तशी आली होती, झाले धर्मांतरित. पण ते फार मोठं संकट होतं. म्हणजे मंदिरं पाडून माजारी उभ्या केल्या जायला सुरुवात झाली होती. अयोध्येचा लढा काय, आपण म्हणतो 500 वर्ष आम्ही भांडलो. 500 वर्ष भांडलो म्हणजे काय, मंदिर होतं, पाडलं, माजार उभी केली बाबरानं, आणि मग 500 वर्ष आपण लढत राहिलो. तिथं माजार नाही मंदिर आहे, माजार नाही मंदिर आहे, माजार नाही मंदिर आहे, भांडत राहिलो आपण. त्याला नाही आपल्याला आता भेटला 2023-24ला. मंदिरं उद्ध्वस्त होत होती, मशिदी उभ्या राहत होत्या, कपाळावरचे टिळे पुसले जात होते आणि माणसं धर्मांतरित होत होती. हिंदूंची जी हिंदू धर्मामध्ये ज्याला पवित्र मानलंय अशा प्रतीकं संपवली जात होती. गायी कापल्या जात होत्या, तुळशी वृंदावन उकडून फेकली जात होती, मंदिरांचे कळस तोडल्या जात होते. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर एक समाज सुधारक म्हणून, एक धर्म प्रचारक म्हणून भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात जे काम उभं केलं ना, ते अजूनही काहींच्या लक्षात आलेलं नाही. त्यांच्या लक्षात आलं की आता ध्यान असेल, जप असेल, तप असेल, साधना असेल, गुहेत बसून करून चालणार नाही. ध्यान मंदिरात बसून ध्यान करून चालणार नाही. आता सगळ्यांना सोबत घेऊन धर्माचा सामूहिक प्रचार करावा लागेल. सगळ्यांना सोबत घेऊन धर्म टिकवावा लागेल. करत असलेली साधना ही प्रत्येकापर्यंत पोहोचवावी लागेल. काय परंपरा होती किरण महाराज, एक गुरु एक शिष्य. हरिपाठात आपण रोजच म्हणतो आदिनाथ गुरु. परंपरा काय होती बघा, आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य एक होता. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी, म्हणजे गोरक्षनाथांचा मुख्य शिष्य गहिनीनाथ आहे. गहिनी ह्या त्र्यंबक नगरीत गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, म्हणजे गहिनीनाथ महाराजांचे मुख्य शिष्य निवृत्तीनाथ महाराज आहे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि निवृत्तीनाथांचे मुख्य शिष्य ज्ञानेश्वर महाराज आहे. बरोबर ना, निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला. पण आपण एक मुद्दा आता समजून घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचा मुख्य शिष्य कोण आहे? कोण आहे ज्ञानेश्वर महाराजांचा मुख्य शिष्य? कुठं उल्लेख नाही की ज्ञानेश्वर महाराजांचा मुख्य शिष्य आहे किंवा यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी बोध केला. म्हणून आपल्याला म्हणावं लागत, गहिनी प्रसादे, गहिनी प्रसादे, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी
निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोदवीर देवा सार सोदवी मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. पण ज्ञानेश्वर महाराजांनी क्रांती केली, चालत आलेली परंपरा विस्तारित केली, ज्ञानदेवा सार सोजविले. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येकाच्या मुखात ज्ञान घातलं. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञान राजा गोपाळांशी, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे आलो त्यात, गोपाळांशी लायावाटी. अनेकांना असं वाटतं बाबा ज्ञानेश्वर महाराजांनी जो संघर्ष केला, जी क्रांती केली, त्याचं कारण असं होतं की जातीतल्या लोकांनी त्रास दिला, वाळीत टाकलं, आई बापाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलं की नाही, मग मी सगळ्यांना सोबत घेईल, मी क्रांती नाही. हो, आपल्याला माहिती ना, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योगी होते ते. आणि योग्याचं वैशिष्ट्य काय? योग्याची संपदा, त्याग आणि शांती. योग्याची सगळ्यात मोठी संपत्ती काय? तर त्याग आहे आणि शांती आहे. मग मी काय म्हणतो, योग्याला वाईट टाकल्यावर तो खुश होईल का नाराज होईल? अहो, योगी उलट खुश होणार ना, की सुंटा वाचून सर्दी गेली ना डायरेक्ट. समाज त्यांच्यापासून लांब गेल्यानंतर ते आनंदी होणार. उलट मुळात साधू संत जे असतात ते समाजापासून लांब राहण्याचाच प्रयत्न करतात. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी. ते जगाला असं दाखवणार, स्वतःची किंमत कळू देणार नाही. समाज कसा लांब जाईल, कसा तुटल आपल्यापासून संपर्क, त्या त्यागी असतात. मग भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज योगी होते. वाईट टाकल्यावर उलट त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं गावकऱ्यांचं, धन्यवाद, हीच अपेक्षा होती. म्हणजे त्यांचा संघर्ष आम्हाला लोकांनी स्वीकारावा आणि आम्हाला पुन्हा मान सन्मान मिळावा यासाठी नव्हताच. त्यांचा जो संघर्ष होता ना, की हा जो सगळा आमचा हिंदू समाज आहे, हा कालपर्यंत सुखात नांदत होता, आज सुखात नांदतोय आणि उद्या पण सुखात नांदला पाहिजे, यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा संघर्ष आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट परोपकारे देह कष्ट भीती, परोपकारे देह कष्ट भीती, परोपकारे देह कष्ट भीती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. जय श्रीराम. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि त्या काळामध्ये समाजाचं कल्याण त्यांच्या लक्षात आलं की परकीय आक्रमण करते महाराष्ट्रात घुसखोरी करताय, म्हणजे नवं संकट महाराष्ट्रावर येऊन ठेपलंय.
पण नवं संकट उरावर घ्यायच्या अगोदर आधी जे उरावर संकट आहे ते सॉल्व्ह केले पाहिजे ना. म्हणजे उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहे म्हणून चहा पत्ती आणि साखर पाहिजे घरात, बरोबर आहे का नाही? पाहुणे येणार आहे, दूध पाहिजे, चहा पत्ती पाहिजे, साखर पाहिजे. घरच्यांनी सांगितलं उद्या पाहुणे येणार आहे पण साखर नाही, चहा पत्ती नाही आणि दूध पण नाही. पण तेवढ्यात आई आली बाहेर, ए भाऊ उद्याच तर ते ठीक आहे पण आज दुपारच्या चपात्यांना पीठच नाही. मग मला सांगा, शहाणा माणूस आधी चहाची, दुधाची आणि पत्तीची व्यवस्था करल का पहिलं आजच्या दुपारच्या पिठाची व्यवस्था करल? पहिलं आजचं दुपारचं पिठाचं नियोजन लावू, उद्याच्या चहा पत्तीचं उद्या बघू, मध्ये 24 तास आहे, बरोबर ना? हेच भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात हेरलं की ठीक आहे धर्म अडचणीत आलाय, धर्मांतरित माणसं होत आहे, सगळं मान्य आहे, पण हे नवं संकट उरावर घ्यायच्या अगोदर महाराष्ट्रात एक संकट निर्माण झालेलं आहे. काय? वर्णवाद. हे सगळे हिंदू पण विभागलेले ना. कोण म्हणताय आम्ही ब्राह्मण आहे, कोण म्हणताय आम्ही क्षत्रिय आहे, कोण म्हणताय आम्ही वैश्य आहे, कोण म्हणताय आम्ही शूद्र आहे. म्हणजे 4 वर्ण झाले का? त्याच्यात काहींना अहंकार झाला, आम्ही लय मोठे, आणि काहींना न्यूनगंड निर्माण झाला, आम्ही लय छोटे. मग 2 घटना घडल्या. काहींना अहंकार झाला, मग हवेत गेले, आणि काही खोलात गेले की आमचं काही खरं नाही बुवा. म्हणजे एकाला न्यूनगंड निर्माण झाला आणि एकाला अहंकार निर्माण झाला. दरी झाली ना निर्माण. आपण एक जण श्रीमंत झाला, दुसरा गरीब राहिला, आपण म्हणतो तो श्रीमंत हा गरीब, पण एक दरी निर्माण झाली ना, गरिबी श्रीमंती. बरं ते 4 वर्णच झाले किरण महाराज, त्याच्यात जाती पुन्हा जातींमध्ये पुन्हा वाद. कोण म्हणताय आम्ही ब्राह्मण, कोण म्हणताय आम्ही मराठा, कोण म्हणताय आम्ही सुतार, कोण म्हणताय आम्ही धनगर, कोण म्हणताय आम्ही आदिवासी, कोण म्हणताय आम्ही तमुक. झाले भांडणं तयार. म्हणजे जातीत पुन्हा माणसं विभागलेले. खरं सांगा, संकटावर जर मात करायची असेल तर ती एकजुटीने करावी लागते का एकट्याने करावं लागते? एकजुटीने. आणि त्या काळात भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं माहितीये की आता कोण कोणत्या वर्णात जन्माला आला हे महत्वाचं नाहीये, कोण कोणत्या जातीत जन्माला आला ते महत्वाचं नाहीये. ज्याचं या हिंदू धर्मावर प्रेम आहे, ज्याचं इथल्या संस्कृतीवर प्रेम आहे, ज्याचं इथल्या देवतेवर प्रेम आहे, त्याला आता सोबत घ्यावा लागल, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून तुकाराम महाराज असं नाही म्हटले, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी ब्राह्मणांची. असं नाही म्हटले तुकाराम महाराज, नाही ना म्हटले असं. बर ब्राह्मणांची मांदियाळी एकत्रित करता आली असती, भाऊ संघर्ष होता, नाही असं नाही. जातीत ज्या जन्माला आले त्या जातीतल्या लोकांनी त्रास दिला त्या काळामध्ये, हे जगाला सगळ्यांना माहिती आहे. आपण मुंगी उडाली आकाशी, पाच पाच लहानचे मोठे झाले, ते काय मी सांगावं तुम्ही ऐकावं अशातला भागच नाही. पण दुसरी बाजू अशी आहे की शेवटी आपलेच दात आणि आपलेच वट असतात ना. ज्या लोकांनी त्रास दिला ना, सर्वात अगोदर जय जयकार सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा त्याच लोकांनी केलाय. त्रास कोणी दिला? ब्राह्मणांनी दिला. शुद्धीपत्र आणायला कुठं गेले? पैठणला गेले. पैठण मध्ये काय झालं? रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. रेडा काय बोलला? वेद बोलला. आणि रेडा वेद बोलल्यानंतर सगळ्यात अगोदर ज्ञानेश्वर महाराज की जय कोण म्हटले? ब्राह्मण. पैठण मध्ये तीच होत ना सगळी. अहो ती एक मुखानं म्हटले ज्ञानेश्वर महाराज की जय. साहेब आपलेच दाते आपलेच वटे, मागच्या खोलीमध्ये बैठक बसवायला पाहिजे होती. ए येड्यांनो, तुम्हाला माझं महत्व आजपर्यंत माहित नव्हतं, आता कळालं ना? ते म्हटले हा कळालं. मग आता मी नेता आणि तुम्ही कार्य करते. अहो जुळलं असतं ना, कोण नाही म्हटलं असतं. इथं 5 वर्षात आम्ही 4-5 वेळा प्रवेश करतो, इकडं तिकडं. एक फक्त वैष्णवाची
दयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. विष्णूला मानणाऱ्या, भगवंताला मानणाऱ्या सगळ्या हरिभक्तीपरायणांची मांदियाळी एकत्र केली. यारे यारे लहान थोर याती भलती, नारी नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. ले सगळे या. ती एक अडचण होती. मी वर्णवाद सांगितला, जातीयवाद सांगितला. यांच्यात पण काही थोडी एक समस्या अशी निर्माण झाली होती की स्त्री पुरुष समानता नव्हती. ती आपली मूळ संस्कृती नाही. काळाच्या ओघात माणसं बिघडली. मूळ संस्कृती जर काय तर मातृदेवो भव, आईला देव मानायचं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीची पूजा होते तिथेच देव रमतात. मूळ आपली जी संस्कृती आहे ती पुरुष प्रधान नाहीये, स्त्री प्रधान आहे. स्त्री प्रधान संस्कृती आपली हिंदू संस्कृती. कारण त्यांचं महत्व धर्माला कळालंय. सोपं सांगू, आपल्या हिंदू धर्मामध्ये महादेवाचा उत्सव, हिंदू धर्माचा देव महादेव, महादेवाचा उत्सव करण्यासाठी किती रात्री आहे आपल्याकडं? एकच. कोणती? शिवरात्र. पण हिंदुस्थानाची देवी जगदंबा आहे. जगदंबेचा उत्सव करायला किती रात्री? 9 रात्र. मग आम्हाला एक आणि तुम्हाला 9 का? स्त्री प्रधान संस्कृती ना. दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. म्हणजे मातेचा गौरव करणारी संस्कृती आपली, स्त्रीला प्राधान्य देणारी, तिला महत्वाचं स्थान देणारी, ती अगोदर आणि मग बाकीची. पण काय होतं, काळाच्या ओघामध्ये काही सडके कांदे जन्माला येतात. हे नाकारता येणार नाही आपल्याला. आता मला मी आज घोरवड मध्ये आलोय. मी जर विचारलं घोरवड मध्ये सगळी माणसं चांगले आहे का, तुम्ही म्हणाल काही जोक मारता राव. असं नाही ना होऊ शकत. उत्तर काय देतील सहकारी? बापू काही चांगले, काही कपटीचे बा, नास्तिकच आहे बा काही. बरं मी म्हटलं घोरवड मध्ये सगळी माणसं वाईट आहे का, तुम्ही म्हणाल बोलावलं म्हणून काही नका ना बोलू बापूराव. सगळी कशी वाईट राहतील? काही चांगली आहे, काही वाईट आहे, हे खरं उत्तर आहे. आणि तेच धर्मात पूर्वीपासून चालत आलं. स्त्रियांवर काही सगळ्यांनीच अन्याय नाही केला. सगळ्यांनी स्त्रियांना चूल आणि मुलापर्यंत मर्यादित नाही ठेवलं. आणि तसं जर झालं असतं तर ह्या देशामध्ये झाशीची राणी जन्माला आलेली नसती, राजमाता जिजाऊ जन्माला आली नसती, जानाई मुक्ताई जन्माला आली नसती. तसं नाही झालं. आता काय होतं, काहींची मानसिकताच खराब आहे, त्याला आपण काय करणार? पुरुषी मानसिकता ज्यांची फार वाढलेली आहे, पुरुषी मानसिकता कळते ना. सांगतो, आता परवा हे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. तर ते आमच्या एका मित्रानं निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरलेला होता. मग ते भाषण करीत फिरत होतं आणि गावात त्याचं भाषण होतं. नेमकं योगायोगानं महिलांचीच संख्या जास्त त्या सभेला. माईक समोर आला, जे भाऊ सुटला, पुढच्या काळात मी निवडून आल्यानंतर माझं पहिलं ध्येय जर काय तर महिलांचा विकास झाला पाहिजे. महिला सैन्यात पाहिजे, राजकारणात पाहिजे, वैद्यकीय क्षेत्रात पाहिजे, खेळात पाहिजे, सर्वत्र महिला पाहिजे. शेवटी महिला पुढे गेली तर देश पुढे जाईल. आणि टाळ्या. महिला मंडळी तो खुश. पण नेमकं गावात होतं भाषण, बायको होती भाषणाला. बायको म्हटली बाप रे बाप, माईक पुढे आल्यावर नवरा एवढा सुधरतो. तिला इतका आनंद झाला. ती म्हटली मी आधी कधीच माईक कोंबला असता तोंडात, मला काय माहिती एवढं छोटं दुखणं आहे. ते घाईघाईनच घरी गेली बुवा. याच्यासाठी यायच्या अगोदरच गोड काहीतरी पदार्थ बनवला. हा आलाच, जवळ येऊन बसली. बाई बाई बाई, काय टाळ्या घेत होते आज, काय विचार तुमचे, एका भाषणात इतका बदल. तर म्हटलं काय झालं? आवाज तुम्ही महिलांबद्दल काय चांगलं धोरण मांडलं, महिलांचा विकास झाला पाहिजे. मला तर इतका आनंद झाला. मला चांगलं आठवतं आपलं लग्न जमलं तेव्हा नेमके माझे 12वीचे पेपर आले होते जवळ. पेपर द्यायचे बाकी होते.
पण तुम्ही तुमच्या आई तुमचे बाप म्हणजे माझे सासरे म्हटले तिकडं गेल्यावर आपण पेपर देऊ आणि अक्षदा पाडून घेतल्या आणि इकडं आल्यावर तुम्ही सासूबाईला पुढं केलं. आता धुणं भांडे तर करायचे, पेपर देऊन काय दिवे लावणार आहे. आणि माझं ते 12वीचं स्वप्न जे अपूर्ण राहिलं ते राहिलंच बा. पण आज तुमचं भाषण ऐकलं, इतका आनंद झाला, ऊर भरून आलं. भरू का मी फॉर्म परत? साहेब ते काय म्हटलं माहिती, महिलांचा विकास झाला पाहिजे पण गावातल्या घरातल्या नाही. याला म्हणायचं पुरुषी मानसिकता. ही पुरुषी मानसिकता आहे. आणि त्या काळात ती पण वाढली होती की स्त्री चूल आणि मुलापर्यंत वयघरात मर्यादित केली होती. आणि वास्तविकता अशी आहे, स्त्रियांना मर्यादित केलं तर समाज पुढे जाऊ शकत नाही. लई इतिहासातलं सांगण्यात आणि पुस्तकातलं सांगण्यात काय मजा आहे. घोरवड मधल्याच महिला वाजा करा, काय राहतं मंडपात. चिकटून बसलाय तरी बघा किती मोठा पॅसेज त्यांनी पॅक केलाय. थोडा इकडं जर लक्ष घातलं तर आपण काय म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये 1 फूट जागा ठेव सोडलेली. लई इज्जत नको जायला. तिथं मध्ये तर अख्खा समृद्धी महामार्ग बसल. तेवढा स्पेस आहे. हा फरक आहे साहेब. शेवटी आई असते आणि तिलाच जर दुर्लक्षित केलं तर काय होईल समाजाचं. आणि हे सुद्धा त्या काळात माऊलींनी हेरलं. याती भलती नारी नर सगळे या म्हटले. आता माझी जीवीची आवडी पंढरपुराने न गुढी. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवी पताका घेतली खांद्यावर आणि सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. दादा सगळ्यांना सोबत घ्यायचं काम केलं. महिलेला सोबत घेतलं, पुरुषाला सोबत घेतलं, सगळ्या जाती एकत्र करायचं काम केलं. आणि सगळ्यांना कशाखाली उभं केलं तुम्ही अभ्यास करा भाऊ. भगव्या झेंड्याखाली उभं केलं. काय वारकरी संप्रदाय दिंडी निघाली, कोणता ध्वज आहे? मग मी जे ओरडू राहिलो की वारकरीच हिंदुत्ववादी खरे. मग अनेक जण म्हणतात नाही 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 वारकरी सर्व धर्म समभाववाले. मग मी म्हणतो भगवे झेंडे का फिरवतात? सर्व धर्म समभाववाले जर असते तर पहिला त्यांनी झेंडा टाकला असता. आपल्यात झेंडा नको बा. का? धार्मिक तेढ निर्माण होते. नाही हो, अभिमानानं मिरवलाय भगवा आणि तो भगवा ध्वज हिंदुत्वाचा आहे. ते दाखवायचं होतं की आम्ही काही विभागलेलो नाहीये, आम्ही संघटित आहे. राजा चाले ते वैभव सांगा ते. अहो सगळं वैभव घेऊन भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज निघाले. आणि त्या काळात जी क्रांती उभी राहिली, त्या काळात जे काम उभं राहिलं, अहो जर प्रत्येकासाठी उपदेश केला. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, अमृतानुभवासारखा, चांगदेव 65 सारखा, सर्वसामान्यांना कळावा असा हरिमुखे म्हणा पुण्याचे गणना कोण करी. अशा पद्धतीचं काम भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी उभं केलं. ते घराघरात माणसात पोचवलं. काय नाही पंढरीच्या लोका नाही अभिमान, प्रत्येकाला सन्मान द्यायचा म्हटले. पाया पडे जन एकमेका, नम्र झाला बुता त्याने कोंडिले अनंत. अहंकार घेऊन बसले असते जातीचा आणि वर्णाचा तर काय झालं असतं साहेब? हिंदूच राहिला नसता. तुम्ही आम्ही जे वाटोळं आतापर्यंत जे झालं, आमच्यात भिंती उभ्या राहिल्या आणि फायदा शत्रूला झाला. त्याचे चटके बसले. आणि वारकरी संप्रदायाने जर काय केलं तर धर्मातली फूट थांबवली. बरं काय धर्माला नाकारलं का? वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो. भगवान श्री तुकाराम महाराज पण म्हणतात की आम्ही काय वेदाला बी राहत नाही बोलत. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठाव यारांनी वाव भारमाता. म्हणजे वेद नाकारलेला नाहीये, वेद स्वीकारलेलाच आहे. पण जे भेसळ झाली होती, लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. जी भेसळ झाली होती ती भेसळ साफ करायचं काम भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि परिणामी साहेब आपला हिंदू धर्म टिकला.
आणि त्याच परंपरेचे पाईक असणारे, वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराज पुढच्या काळात जेव्हा कलशाची जबाबदारी पार पाडताय, झालं ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, संत शिरोमणी नामदेव महाराज होऊन गेले, शांतीब्रह्म एकनाथ महाराज होऊन गेले, नंतर जबाबदारी तुकोबरायांच्या खांद्यावर आली. पण तुकोबरायांचा मुद्दा लक्षात आला की जे माऊलींनी केलं, जे नामदेव महाराजांनी केलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, जगात ज्ञानाचे दीप प्रज्वलित करू, जे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं तेच जर पुढच्या काळात समाज तसाच वागेल, त्याच परंपरेने पुढं जाईल, त्याच विचाराने पुढं जाईल, तरच आपला धर्म टिकल, तरच आपली संस्कृती टिकल, तरच आपली परंपरा तत्वज्ञान पर्यायानं माणूस टिकल. म्हणून भगवान श्री तुकाराम महाराजांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला साथ घातली की बाबा पुढच्या काळात सुद्धा कपटी शकुनी जन्मालाच येतील, जे निवडणुका आल्या की भांडणं लावतील, निवडणुका तोंडावा आल्या का जाती जातीमध्ये भेद कसा निर्माण करतील याचं प्लॅनिंग करतील. हे शकुनी काळा प्रत्येक कालावधीमध्ये जन्माला येतील. पण त्या शकुनीला पर्याय म्हणून, त्या समाजात फूट पाडणाऱ्या लोकांना पर्याय म्हणून भगवान श्री तुकाराम महाराजांनी एका अभंगाची रचना केली. पहिलं चरण, एक एका साय करो, एक एक साय करो, एक एक साय करो, एक एक साय करो, एक एक साय करू, एक एक साय करू, एक एक साय करू, एक एक साय करू, एक एक साय करो, 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 अवगे धरो सोपंत, अवगे धरो सोपंत, अवगे धरो सोपंत, अवगे धरो सोपंत, कोण जाणे कैसे परी, 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 हो कोण जाणे कैसे परी, कोण जाणे कैसे परी, कोण जाणे कैसे परी, साय करो, अवगे धरो सोपंत, अवगे धरो सोपंत, एक एक साय अवगे धरो सोपंत, अवगे धरो सोपंत. विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल
आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे तेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगे राम आए तो अंगना सजाओगे दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराज बोलेगा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बार कुमाई कुमार हराना रे हाथ कुमार कुमार कुमाई हो बार कुमार कुमार कुमाई कुमार 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 जय कुमार कुमार जय जय हा गोरवड मध्ये म्हटल्यावर गोरवड घ्यावं जय श्री एक एक साह्य करू अवघे धरू सुपंथ जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी तुम्हाला आम्हाला साथ घातली की बाबांनो सगळ्या यशाचा मार्ग तिथे आहे. आपल्याकडे एक म्हण आहे पूर्वापार चालत आली, गाव करील ते राव करू शकत नाही. एकट्याचा नोहे खेळ मनोनी मेळ मेळविला तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. एक लक्षात ठेवा, इथून पुढच्या काळात जर आपल्याला हिंदू धर्म टिकवून ठेवायचा असेल तर फक्त दुसऱ्यावर लोटून चालणार नाही, जबाबदारी झटकून चालणार नाही. माझा हिंदू धर्म माझी जबाबदारी असं म्हणावं लागल. हल्ली काय झालंय माहितीये का, आपल्या हिंदू धर्मातली लोक नुसते दुसऱ्यावर ढकलू राहिली, दुसऱ्यावर लोटू राहिले. धर्माचं रक्षण कोणी करावं? मोदींनी. धर्माचं रक्षण कोणी करावं? अमित शाह साहेबांनी. धर्माचं रक्षण कोणी करावं? देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, नितेश राणे साहेबांनी. मी काय करील? मी टिळा पण नाही लावणार कपाळाला. अहो किमान दुसऱ्याने हिंदू धर्माचं रक्षण करावं असं म्हणत असताना किमान आपण कपाळ तर लांड ठेवणं बंद करावा. याचं कपाळ लांड आणि हा म्हणतो हिंदू धर्माचं वाटोळ झालं. अरे तू केलं, तू लांड कपाळ घेऊन गावभर फिरतो आणि पुन्हा म्हणतो हिंदू धर्माचं वाटोळ झालं. असं नाही म्हणून चालणार साहेब. माझा हिंदू धर्म माझी जबाबदारी. माझ्या हिंदू धर्मासाठी, माझ्या गावासाठी. मी काय म्हणतो माहितीये का, धर्मासाठी केलं ना, गावासाठी होतं, तालुक्यासाठी होतं, जिल्ह्यासाठी होतं, राष्ट्रासाठी होते. येतो धर्मस्थ तो जया. एकट्या धर्माचं रक्षण केलं ना, गावही सुरळीत चालते आणि पर्यायानं देश सुरळीत चालतंय. म्हणून आम्ही जे म्हणतोय ना की धर्माचा अभिमान बाळगा, हा हिंदू धर्म अति प्राचीन आहे, याची परंपरा थोर आहे, याचा अभिमान बाळगा. कारण आम्हाला कळून चुकलंय, हिंदू धर्म टिकला की देश पुढे जाईल. पण त्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावं लागेल ना. आता गावचं मंदिर आहे, काय म्हणणार, पुजारी नीट पूजा करीत नाही. त्याला कोण सांगणार तू नीट पूजा करीत नाही? आपण सांगितलं पाहिजे ना. आता आपल्या शेतात एखादा व्यक्ती आला,
त्याच्यावर आपण एक जबाबदारी टाकली की बाबा तुझ्यावर ही खत टाकायची जबाबदारी बरं का. त्याने जर खत नीट नाही टाकलं तर आपण ओरडत बसतो, तो खत नीट नाही टाकत. आपण काय म्हणतो, ए भाऊ तुझ्यावर जबाबदारी टाकलेली, तू खत नीट टाक बरं का. आणि मग एकदा त्याला सांगितलं ना, तो म्हणतो मालकाचं आपल्यावर लक्ष आहे, आपण उद्यापासून खत नीट टाकायचं. मग मी काय म्हणतोय, पुजारी नीट पूजा करीत नाही, त्याला सांगणार कोण? तुमचं आमचं काम आहे पुजारी काका, तुम्ही नीट पूजा करा बरं का. आज अनेक गावांमध्ये मंदिरं जास्त झाली पण मूर्त्यांवर थर आलाय. थर कशाचा थर आलाय? मळाचा. अक्षरशः मूर्त्या इतक्या सुंदर आहे, इतक्या देखण्या आहे, पण देवांचे चेहरे नीट दिसाना, त्याच्यावर थर आलाय माळाचा. कोण साफ करील तो? मंदिरांमध्ये जाळी आली त्या घुमटात, त्या कळसाचा जो असतो घुमट, त्याच्यात जाळ्या आल्या, पण कोण म्हणतच नाही, कोण सांगतच नाही. ज्याच्यावरती जबाबदारी टाकली त्याला एकदा फक्त, अनेकदा काय होतं कळत पण नाही काहींना. सांगितलं तर समजतं, पण कोण सांगणार? मला काय घेणं आहे, मला काय करायचंय, माय वाचून थोडी राहते. अहो गावात सध्या अशी काही पिलावळ जन्माला आलेली आपल्या हिंदू धर्मात हल्ली की त्याला जर म्हटलं ना, भाऊ गाव विकलं बरं का, तो काय म्हणाल माहितीये का, कितीला विकलं, माय वाट्याला किती येणार आहे तेवढे टाकावा. म्हणजे त्याला काय घेणं देणं नाही, माझं गाव विकलं का, माझं गाव गहाण ठेवलं का, माझं गावाचं वाटोळं झालं, काय नाही, माझ्या वाट्याला किती पैसे येणार आहे ते सांगा. माझी गाडी, माई माडी, माय बायकोची गोल गोल साडी, ह्याच्या पलीकडे काहींचा विचारच जात नाही. आणि हे वाटोळं आहे साहेब, हे नुकसान आहे. आपली मंदिरं आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतील. आपल्या मंदिर, आता प्रत्येकाने जायचं, नारळ फोडायचा, ते टरफलं तिथंच टाकायचे नारळाची. प्रत्येकानं जायचं, दिवा लावायचा, ती अर्धी जळलेली गुलकाडी तिथंच टाकायची, ती डस्टबिन मध्ये नाही टाकायची, कचरा कुंडीत नाही टाकायची, तिथंच टाकायची. मारुतीचं देऊळ असलं तर प्रत्येकाने जायचं, त्या दिव्यात तेल वाचायचं, मग पाहायचं सुद्धा नाही दिवा भरून खाली वाहतय, काय नाही, मला दिव्यात तेल वाचायचंय, मग तिकडं गंगा तेलाची वायू नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. परवा आमची एक मैत्रीण गेली, अगरबत्ती लावली, तो अगरबत्तीचं जे पॅकेट असतं तो पुडा, तो तिथं देवा पुढं टाकला. मी ते पाहिलं, म्हटलं अगं बाई तो पुडा तर उचल. नाही म्हटली, देवाला कळू द्या ना ब्रँडेड अगरबत्ती आहे. ते कवर जरा नाव भारीतली आणली होती तिने, नवस पूर्ण झाला पाहिजे म्हटली, देवाला कळू द्या. कसं होईल? अहो हे मंदिरं म्हणजे विटा मातीच्या भिंती नाही आपल्या गावातल्या, या मंदिरांमुळेच वर्षानुवर्ष आपल्या गावातला धर्म टिकलाय. आणि परकीय आक्रमणकर्त्यांनी जी आक्रमण आपल्यावर केली ना, तेव्हा सुरुवातीला जर त्यांनी काय तोडले तर मंदिरांचे कळस तोडले, मंदिरं उद्ध्वस्त केली. त्यांना माहित होतं यांची शक्तिस्थानं जर काय तर ही देऊळ आहे, यांची ऊर्जा केंद्र जर काय तर ही देऊळ आहे, आणि देवळं उद्ध्वस्त केली तर यांचा धर्म उद्ध्वस्त होईल. मग देवळाला हलक्यात नका घेऊ साहेब. आज अनेक लोक जमिनी बळकावू राहिले धर्मस्थळ उभी करण्यासाठी. आपल्या वाडवडिलांनी रक्त सांडून या जमिनी टिकवून ठेवल्या, त्यामुळे आपण कुठेही देऊळ बांधतोय. हे वाडवडिलांचे कष्ट आहे आपल्या, ते जतन करणं, सांभाळणं तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी. गावची अस्मिता, गावचं वैभव फक्त प्रत्येकानं दुसऱ्यावर ढकलायचो. आता मला सांगा, सप्ताह आपल्या गावातला चालू झाला बरोबर, कीर्तनकार वाईट आहे का? आजचा सोडा, पण रोजचे तर चांगले ना. वादक चांगले आहे का नाही? आहे. गायक चांगले, टाळकरी चांगले, साऊंड सिस्टीम चांगली. काय फरक पडल? प्रत्येकाने जर असं ठरवलं की माझ्या गावातला वर्षातून एकदा हा उत्सव 8 दिवस असतो, 7 ते 9 कीर्तन आहे ना, मी 7 ला 5 कमी असताना मंडपात जाऊन बसल, असं जर प्रत्येकाने ठरवलं तर कार्यकर्त्यांना आमच्या कानात सांगावं नाही लागणार, तुम्ही सुरू करा, हळूहळू येतील. ते आमच्या कानात सांगतात, बापू तुम्ही सुरुवात करा, बघा अख्खं पॅक होईल. पोरीच्या लग्नात कसं 8लाच कार्यालयात घुसतो, कुत्र राहत नाही कार्यालयात, हा 8लाच तिथं जाऊन कधी येतील कधी येतील कधी येतील. वेटर आला, वेटरलाच म्हटलं या पाहुणे, अरे तो वाढायला आलाय. इतका आनंदी राहतो त्या दिवशी. मग गावचा धर्माचा उत्सव येतो, आपला नाही येतो आपला. मग लग्न कार्य असलं ना, असले कपडे घालतात राव. बरं कार्यालयात हीच माणसं असतात ना, कडक टोप्या काय, ते परफ्यूम काय, सगळं कॉकटेल कार्यालयात.
इस्त्री काय कपड्याला, नीळ काय. अहो असं वाटतं उभे केलं तर निवडून येतील, इतके भारी दिसतात सगळे. आणि तीच लोक धर्म मंडपात आली का मळक्या टोप्या, जुने शर्ट, आणि मग तसं मंडपात येऊन बसायचं. तेल लावायचं नाही, कपाळाला टिळा लावायचा नाही. हाय कीर्तन आहे. म्हणजे इतकं आपण धर्माच्या बाबतीत किती आपण आळशी, तेवढं तुम्ही बघा. काय म्हटले महाराज, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुम्ही कीर्तनात नटून या, आजचं जाऊ द्या, पण उद्यापासून माता भगिनींना सुद्धा सांगतो, नव्या साड्या घालूनच एंट्री मारायची. चमकली पाहिजे आपली लोक. तुम्ही सुद्धा आहे ना, कपाटात जे ढेकणं खात पडले ना कपडे, त्यांचे नंबर याय ना हो. नाही भाऊ मोदी बोलावणार आहे तेव्हा घालायसाठी. अरे कधी बोलविल मोदी, कशाला बोलविल मोदी आपल्याला? आपण काय कर्तृत्व केलं असं? आपल्याला नाटण्या थाटण्यासाठी हा उत्सव आहे हो, हा गावचा उत्सव आहे. नवे कपडे, रुबाबदार राहणीमान. बघा बरं मंडपात कसं चैतन्य येईल. बरं हे काय आपल्या गावापुरतं नाही बरं का, हे प्रत्येक गावात झालंय. गावात कीर्तन असलं, सगळी 50च्या पुढची माणसं पुढं बसवायची, आणि तरणे बांड पोरं कुठं बसलेले असतात दिसतच नाही. आज आहे समजा, काही नंतर बरं कधी कधी कीर्तन झाल्यावर फोटो काढायला 5, 50, 100 पोरं येतात. मी म्हणतो अरे तुम्ही होते कुठं? होतो मागं होतं. ही जी अडचण झाली ना, ही धर्मासाठी घातक आहे. अहो ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज शोधायचे हो, आज कुठे आहे तुकाराम महाराजांचं कीर्तन, आणि घोड्याला टाच मारून कितीतरी अंतर पार करून फक्त कीर्तनासाठी प्रवास करायचे. त्यांना कळालं होतं त्या कीर्तनातूनच उभा राहणार आहे, त्या कीर्तनातूनच ज्ञानधन भेटणार आहे, आणि त्या कीर्तनातूनच संस्कृती टिकवण्याचे मंत्र भेटणार आहे. आणि तिथंच भेटले मंत्र. एक एक साह्य करू अवघे धरू सुपंथ. अहो त्यांच्या लक्षात आलं की आता जर भगवा ध्वज आपल्याला टिकवायचा असेल, इथला हिंदू धर्म टिकवायचा असेल, तर एक जात हिंदू धर्माचं रक्षण करू शकत नाही. आता 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळ्या पोरांना एकत्र करावं लागल, तेव्हा स्वराज्य निर्माण करता येईल. बघा ना, 350 वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली हो. का कोणाला जमलं नाही? बाकीच्यांकडे साधू संतांचं तत्वज्ञान नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते तत्वज्ञान स्वीकारलं. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. अहो मोहीम चाकली, ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा यासाजी सोबत घेतला, न्हाव्याचा शिवा काशीद सोबत घेतला, रामोशी समाजाचा बैरजी नाईक सोबत घेतला, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळ्या पोरांना एकत्र केलं, आणि मग या मुघलांच्या छाताडात भगवा रावला. भगवा ध्वज जो या मुघलांच्या छाताडात रावला, त्याचं एकमेव कारण होतं, हिंदू संघटित केला. आणि स्थापना कोणत्या स्वराज्याची केली? शिवराज्याची नाही केली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ठरवलं असतं तर त्यांना शिवराज्य म्हणता आलं असतं, पण त्यांनी कुतुबशहाचं जे होतं ते कुतुबशाही, निजामशहाचं जे होतं ते निजामशाही, आदिलशहाचं जे साम्राज्य होतं ते आदिलशाही. पण शिवरायांचं साम्राज्य जिकडं विस्तारत होतं तिकडं शिवशाही नाही म्हटले ते स्वतः. ते म्हटले माझं साम्राज्य जिथपर्यंत जातंय तिथं राहणाऱ्या प्रत्येकानं हे शिवाजी महाराजांचं राज्य नाही म्हणायचं, ते माझं राज्य म्हणायचं, स्वराज्य. आणि स्वराज्य म्हटल्यामुळं प्रत्येकाला ते आपलं वाटलं ना, मालक वाटला. म्हणजे लोकशाहीची पहिल्यांदा पायाभरणी महाराष्ट्राच्या मातीत कोणी केली? ती शिवाजी महाराजांनी केली. रयतेचं राज्य म्हणण्यामागं काय होतं? लोकशाही होती, आणि ते शिवरायांनी त्या काळात केलं. आता पुढच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तारखेनुसार पण आहे, तिथीनुसार पण आहे. पुढं धर्मवीर संभाजी महाराजांची पण जयंती. अनेक हिंदू धर्मातील महापुरुषांच्या जयंत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये उत्सव साजरे होतात. पण त्याच्यात सुद्धा आपण काही नियम पाळले पाहिजे. मी आता महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो, शिवजयंतीच्या काळामध्ये एक चुकीची प्रथा गावागावात सुरू झाली. भगवे ध्वज जे असतात ते गावात आडवे बांधायला सुरुवात केली काहींनी.
म्हणजे काय करायचं, रस्त्याच्या एका बाजूला एक दोरी बांधायची आणि दुसऱ्या बाजूला एक दोरी बांधायची आणि त्या दोरीत भगवा ध्वज आडवा कोंबायचा आणि लोंबत ठेवायचा आणि त्याच्या खालून सगळ्यांनी जायचं. खरं सांगा, हा भगव्या ध्वजाचा अपमान आहे का नाही? अहो, ध्वज असा फडकता पाहिजे. आमच्या शिवरायांनी भगवा ध्वज किल्ल्यांवर फडकावला, भगवा ध्वज मंडपांवर फडकावला आणि तो भगवा ध्वज आम्ही रस्त्याच्या मधोमध असा लोंबत ठेवतोय, तो पण आडवा. ध्वज कसा पाहिजे? असा उभा पाहिजे ध्वज. आडवा ध्वज लावणं म्हणजे भगव्या ध्वजाचा अपमान आहे. एक जण म्हटला, काय होतं त्याने एवढं? मी म्हटलं, एक काम कर, तो आहे बापाचा एक बॅनर बनव आणि तो असा उभा नको लावू गावात, असा आडवा बांध रस्त्याच्या मधोमध. झोपलाय बाप. म्हटलं, हो असं नका बोलू बापू. मग बाप आडवा नाही चालत, ध्वज. अहो, ध्वज तर सर्वस्व आहे आपला. शिवरायांचा सगळा संघर्ष भगव्या ध्वजासाठी आणि तो भगवा ध्वज आडवा बांधणं. मी फार प्रबोधन केलं भाऊ, गावागावात जाऊन सांगितलं ना. आता फरक दिसतोय. आता पुढच्या काळात 19 फेब्रुवारीच्या अगोदर जर गावात कोण आडवा भगवा ध्वज बांधत असेल तर गावकऱ्यांनी हिंदू म्हणून त्या कृतीचा निषेध व्यक्त केला पाहिजे की हा हिंदू धर्माचा अपमान आहे. भारताचा ध्वज बांधा बरं असा आडवा, तिरंगा. अहो, गुन्हे दाखल होतील ध्वजाचा अपमान केला म्हणून. आडवा ध्वज जर बांधला ना असा मधोमध लोंबता, गुन्हे दाखल होतील. पण धर्माशी काय कोणाला घेणं देणं नाही राहिलं. कसेही बांधन, कुठेही बांधन, कसे लोंब कळावा. तुमची आमची माती जरी झाली ना तरी चालेल, पण भगव्या ध्वजाची शान कमी होता कामा नये. ते बंद करू आपण. आणि दुसरी एक चुकीची प्रथा आपल्याकडे सुरू झाली, भगव्या ध्वजावर महापुरुषांची चित्र छापायची. भगव्या ध्वजावर कधीच कुठल्या महापुरुषाचं चित्र नव्हतं. त्या भगव्या ध्वजाचा सगळ्यांना अभिमान होता. जर ध्वजावर चित्र छापायचे असते तर राजमुद्रा तयार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःची एक मुद्रा ध्वजावर लावता आली नसती का? पण शिवरायांनी भगव्या ध्वजावर कधी स्वतःचं चित्र लावलं नाही. शंभूराजांनी भगव्या ध्वजावर कधी स्वतःचं चित्र लावलं नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी कधी स्वतःचं चित्र ध्वजावर लावलं नाही. आणि आता काय ते सुरू झाले, ध्वजावर चित्र. बरं, ते ध्वज कुठं पडतात? महापुरुषांचा अपमान होतो, ध्वजाचाही अपमान होतो. मी सांगतो, हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसानं भगवा ध्वज मिरवायचा. त्या भगव्या ध्वजावर कोणाचं चित्र नको. पटतंय का नाही पटत मला सांगा. चुकत असेल तर म्हणा बापू चुकतंय. शिवरायांनी छापला, बरं शिवरायांनी नाही छापलं, जाऊ द्या. नंतरच्या काळात शंभूराजांना वाटलं असतं माय बापानं हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्या भगव्या ध्वजावर माझ्या बापाचा फोटो टाकायचा. शंभूराजांनी टाकला असताना, पण शंभूराजांनी सुद्धा त्यांच्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवा ध्वज मिरवला, त्याच्यावर कोणाचंही चित्र नव्हतं. तो धर्मध्वज आहे, तो व्यक्तिध्वज नाहीये. आणि आपल्या धर्मात जन्माला आलेल्या सगळ्या महापुरुषांनी स्वतःचं नाव मिरवण्यापेक्षा भगवा ध्वज मिरवण्यात पुरुषार्थ मानला. त्यामुळं त्या सुधारणा आता जयंती काळे म्हणून बोलतोय, पण ती काळाची गरज आहे. आपण त्याच्यात बदल करू, उत्सवामध्ये एकत्रित येऊ. माता भगिनींना बघा, माझा धर्म माझी जबाबदारी. जे चुकीचं आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत. मी किती तोप्याच्या तोंडावर जातो, 2-4 महिन्यातून एखादं भांडण आहेच नाही पाहत. काय मिळतं मला गोड? मला एक सांगा, मी जर नाही तिखट बोललो तर तुम्हाला काय, तुमची काय तक्रार आहे? बाकीचे येतात तसे बापू आला गेला. पण त्याच्या मागे माझा हेतू असा आहे की आपल्याला परिवर्तन पाहिजे. आपण ज्ञानोबा तुकोबांचे अनुयायी आहे. किरण महाराज मी सांगत असतो, ज्याला त्रास होत नाही तो ज्ञानोबा तुकोबांचा पाईकच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्रास सहन केला, तुकोबारायांनी त्रास सहन केला, आणि हा म्हणतो मी त्रासच नाही सहन करणार. जगशील फक्त त्यांच्या पंक्तीत नाही बसू शकत, त्यांच्या पायाजवळ पण नाही बसू शकत, पंगत तर सोडून द्या. त्यामुळं तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. आपण सगळ्यांनी ते काम करू. आपल्या घोरवड एवढा अध्यात्माचा वारसा लाभलाय आणि पराक्रमाचा पण वारसा लाभलाय. म्हणजे गावात उत्कृष्ट शेती तर केली जाते, पण ह्या शेतात जन्माला आलेले पोरं भारताच्या सीमेवर उभं राहून देशाचं पण रक्षण करतात. आज या गावाला अनेक सैनिकांचा पण वारसा लाभलाय. मी जेव्हा आलो तेव्हा आपल्या एका
शहीद झालेल्या सैनिकाचं स्मारक पाहिलं. शंकर अहो करोडो रुपयांचं आपण शंकर भाऊंचं स्मारक बांधू, पण शंकर भाऊ नाही ना आपल्याला परत भेटणार आता. पण मी तुमचं कौतुक करतो की त्या सैनिकाची आठवण म्हणून तुम्ही जे स्मारक उभं केलं त्यासाठी अभिनंदनच केलं पाहिजे गावकऱ्यांनी. फार मोठा त्याग हो. मी परवा एका भारतीय सैनिकाचा व्हिडिओ पाहिला. तो ड्युटीवर आहे, काश्मीर वगैरे भागात कुठंतरी येतो, आणि त्याला घरी यायला कधी कधी 6-6 महिने लागतात, कधी कधी वर्ष लागतं. आणि तो सैनिक, त्याला मुलगी झाली, ती 4-5 महिन्यांची असेल तेव्हा तो गेला कामावर, जबाबदारीवर गेला, देशाचं रक्षण करण्यासाठी गेला. आणि येण्यामध्ये त्याला 4 महिने लागले. 4 महिने तो आलाच नाही घरी. आणि 4 महिन्यानं आल्यानंतर त्याची पोरगी झाली 8 महिन्याची. बरं, 8 महिन्याचे पोरं आई बापाला परफेक्ट ओळखतात. आईला आई, आई बाबाला बाबा, आई आणि बापाकडे जातात. अहो इतकं वाईट वाटलं. तो आला घरी, पण त्याने जन्माला घातलेली ती पोरगी त्याच्या जवळ यायना. का माहितीये का? ती ओळखीनाच हा माझा बाप आहे. काय दुःख असलो, काय वाटत असलो त्या सैनिकाच्या अंतःकरणामध्ये की अरे जन्माला घातलेली पोरगी डोळ्या देखत मोठी होतीये गावकऱ्यांच्या, आणि मला मात्र पाहायला भेटत नाही माझ्या पोरीचं काय चाललं. आणि 4-5-6 महिन्यांनी मी जेव्हा येतो ती पोरगी ओळखतच नाही हा माझा बाप आहे. काय दुःख होत असेल विचार करा तुम्ही, थोडा वेळ विचार करा. आणि ते दुःख पचवतात आपले सैनिक. पोरं मोठी होत राहतात आणि ही सीमेवर असतात. त्यांच्यावर काय संस्कार होत आहेत, त्यांना काय खायला भेटतंय, कसे त्यांचे मित्र आहे, कशी त्यांची जडणघडण होते, काय माहिती नाही. आपण सगळे जगतो मुलाबाळांसाठी, आणि ते सैनिक आहे ना त्या मुलाबाळांवरच तुळशी पत्र ठेवतात. हो, जिच्या सोबत लग्नाची गाठ बांधली ती हळूहळू हळूहळू वार्धक्याकडे वाटचाल करत असते. रोज तिचं वय पुढं चाललेलं राहतं, आणि तो मात्र सीमेवर राहतो. हा किती मोठा त्याग आहे सैनिकांचा. आणि त्यामुळं आपण म्हणतो ना, जय जवान आणि जय किसान. या देशावर दोघांचे उपकार होते, आहे आणि राहतील. पहिला शेतकरी आणि दुसरा सैनिक. बाकीचे येत राहतील, जात राहतील, पण या दोघांची जाण आपल्याला ठेवावंच लागेल. एक शेतकरी, दुसरा सैनिक. तर सैनिकांचे सुद्धा आपल्या गावातली मुले, आमच्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्याने शिवरायांचं असलं स्मारक उभं केलंय की त्या गावात प्रवेश करतानाच कळतं हे गाव हिंदूंचं आहे. असलं भव्य असं स्मारक उभं केलं. त्याला चांगल्या पद्धतीने कमान उभी केली, बाजूने सगळ्या सुरक्षा भिंती उभ्या केल्या. पुढच्या काळात सुद्धा त्यांची मोठी स्वप्न आहे. आपण सगळ्यांनी साथ दिली तर पूर्णाकृती शिवपुतळा उभा करायचा, पूर्ण घोड्यावर बसलेले महाराज, असं त्या सगळ्यांचा संकल्प आहे. पुढच्या काळात यश येव. गावचे सगळे आमच्या हरिभक्ती परायण वारकरी संप्रदायाचं वैभव. उषाताई सहाने आळंदीमध्ये होत्या. सहाने महाराजांचं सुद्धा फार मोठं काम वारकरी संप्रदायामध्ये होतं. पण कोविडच्या काळामध्ये आदरणीय वैकुंठवासी हरिभक्ती परायण सहाने महाराज तुम्हाला आम्हाला सोडून गेले. पण उषाताईंनी त्यांचा वारसा टिकवण्याचं काम केलं. आज त्यांच्या गावातला उत्सव आहे, पण त्यांची कुठेतरी कथा सुरू आहे, त्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाही. पण त्यांचे जे बंधू आहे ते माझ्या संपर्कात होते, त्यामुळं उषाताई सहानेंचे धन्यवाद व्यक्त करतो. आमची शिवस्मारक जी समिती गोरवडगावची, त्या शिवस्मारक समितीचे धन्यवाद व्यक्त करतो. आज कीर्तनाच्या निमित्तानं गोड अशी गायन साथ करणारे व काल ज्यांचं कीर्तन सेवा देखील इथे संपन्न झाली असे वारकरी संप्रदायाचं वैभव संगीत विशारद हरिभक्ती परायण किरणजी महाराज लोहकरे आपले धन्यवाद व्यक्त करतो. वारकरी संप्रदायाचं दुसरं वैभव भजन सम्राट आमचे हरिभक्ती परायण गोरखजी महाराज गतीर आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध मृदंग सम्राट हरिभक्ती परायण किरणजी महाराज गोसावी अत्यंत मधुर साथ नेहमीच करतात, त्यांचे धन्यवाद. भजन सम्राट हरिभक्ती परायण शंकरजी महाराज हगवणे, भजन सम्राट हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज हगवणे नाना, हरिभक्ती परायण वैभवजी महाराज हगवणे असतील, हरिभक्ती परायण पांडुरंगजी महाराज भुजबळ, हरिभक्ती परायण यशजी महाराज हगवणे, हरिभक्ती परायण अखिल साहेबराव महाराज कडवे, या सगळ्या कलाकार मंडळींचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. श्री क्षेत्र प्रयाग तीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट घोरवड व सकल हिंदू समाज घोरवड यांच्या वतीनं मनापासून आज इथे निमंत्रित केल्याबद्दल आपल्या सगळ्या घोरवडकर गावातील सकल हिंदू समाजाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ब्रह्मलीन परमपूज्य योगी बुधनाथजी महाराज
यांच्या समाधीनं देखील ही भूमी पुनीत झाली असे महाराजांचे देखील आशीर्वाद लाभले. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्ती बाबा घोरवडकर यांचे मनापासून त्यांच्या चरणी देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आजचे अन्नदाते व कीर्तन सौजन्य ज्यांनी दिलं असे ह्या गावातील पहारा क्रमांक 2चे सगळे सभासद त्यांचे टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. पहारा क्रमांक 2 म्हणजे जोरात काम. आमचे घोरवडकर महाराज त्यांच्या देखील पत्नी अत्यंत बरोबर ना पत्नी हां त्या पण अत्यंत चांगल्या पद्धतीने कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा गीताताई घोरवडकर फार चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम करतात. उषाताई आहेत, आमचे किरण महाराज आहे, इतर सगळी भजनी मंडळी, मृदंग वादक राहिलंय का कोण? राम लखन साऊंड सिस्टीम शिंगव्याची आपली राम लखन साऊंड सिस्टीम आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. यूट्यूबच्या माध्यमातून सेवा करणारे विनायक खतळे विनायकजी असतील, विनायकजींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माता भगिनी, गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्षनेते, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. शेवटी सगळ्यांना विनंती एवढीच आहे, एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे